नमस्कार. साहित्य संपदाच्या मुलाखत उपक्रमात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साहित्य आणि समाज यांचं जे एकात्म, एकजिनसी, एकजीव नातं असतं, अशा नात्याचं जे प्रतिबिंब उमटतं, असं साहित्य जर आपल्याला आठवायचं असेल तर आवर्जून आठवण होते डॉक्टर N.K. ठाकरे सर यांच्या साहित्याची. आदरणीय डॉक्टर N.K. ठाकरे सरांचं नाव आपल्याला आठवतं ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भात. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अगदी स्थापनेपासून तर पुढील अगदी दिशादर्शक वाटचालीपर्यंत ठाकरे सरांनी जे कठोर परिश्रम घेतलेत ते कुणीही विसरू शकणार नाही. प्रत्येक खानदेशवासियाला ते नक्कीच स्मरणात आहेत. आदरणीय ठाकरे सरांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासोबतच किंवा एकूणच त्यांच्या शैक्षणिक कामकाजासोबतच वैविध्यपूर्ण असं लिखाण केलेलं आहे. माझं साहित्य हेच माझं चरित्र आहे, अशी प्रांजळ पारदर्शी भूमिका सरांची आहे. शून्य आणि इन्फिनिटी हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तसंच निंबोळ हा कथासंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. सरांची अनेक पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सरांच्या अनेक कथा या अस्मितादर्श, अनुष्टुप यासारख्या नामांकित नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण सरांचं जे साहित्य आहे त्याचं आणि समाजाचं असलेलं नातं यामुळे त्यांच्या सर्व साहित्याला सर्वसामान्य रसिकांनी तसंच बहुश्रुत अशा समीक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. शून्य आणि इन्फिनिटी या कविता संग्रहाला डॉक्टर रमेश वरखेडे सरांची प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ अगदी आवर्जून दखल घ्यावी इतकं सुंदर आहे. पानापानावर सुंदर चित्र रेखाटलेली आहेत, जी रसिकांचं लक्ष अगदी खिळवून ठेवणारी अशी ती चित्र आहेत. हे प्रत्येक चित्र जणू काही एखादं निशब्द काव्य असावं असं वाटतं. ही इतकी सुंदर चित्र रेखाटली आहेत प्रसिद्ध चित्रकार, लेखक, कवी जयंत पाटील यांनी. आणि या पुस्तकाची अप्रतिम अशी मांडणी केलेली आहे प्रसिद्ध कवी उत्तम कोळगावकर यांनी. धुळे शहरापासून 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या मोराणे या गावी आईवडिलांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आज मी तिला स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. संपूर्ण जगभरात गणिताचे एक नामांकित प्राध्यापक म्हणून सरांची एक आदरयुक्त प्रतिमा आहे. समग्र साहित्याचं आणि समाजाशी असलेलं त्यांचं जे नातं आहे त्यातली एक वैचारिक, भावनिक अशी जी देवाणघेवाण आहे ही आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून समजून घेणार आहोत. 3 भागात क्रमशः अनुभव घेणार आहोत. ह्या कवितेचं मायवरचीच आहे, याला जोडून घेऊया. नव्हतं मायला कवितेचं निरक्षर मायला नव्हतं माहीत रामायण महाभारत, म्हणून तर शिकवलं तिनं जगणं पाखरावानी गात गाणं. पाखरावानी गात गाणं. मायला नव्हतं माहीत कोण राम आणि कोण श्याम, माहीत होतं तिला मात्र कुठं असतं तण आणि कुठं असतं घाण. मायला नव्हतं माहीत कोण रामानुजननी नूटन, पटून मात्र तिने दिलं तिनं विद्वत्ता असते गाळण्यात घाण. 5.25 फुटी मायेत नव्हती शूर्पणखेची शक्ती अफाट, छोट्या हृदयात तिच्या मात्र सामावलं होतं मायेचं आकाश. आयुष्यभर खतल्यात माय कंसांसारखी राहिली गृहीत, मरताना मात्र चटका लावत गेली हंसासारखी गात गात गात. हंस हा जीवसृष्टी, मरताना हसत जाऊ. इंग्रजीत स्वॅन सॉन्ग शब्द प्रचलित झालेला आहे. त्याचा संदर्भ अतिपत्ती म्हणजे अत्यंत वेच्याती जो हसू शकतो, प्रचंड प्रतिकूलते आणि वेदना होत असताना तेव्हा हा स्वॅन सॉन्ग याचा वापर केला जातो. म्हणून आमच्या एवढे हल्ले झाले, टीका झाल्या, वेळेवार आम्ही फारसं डोळे ओले होऊ दिले नाही. त्या आईनेच दिलेली शक्ती आता हसतच. आज ज्या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नाव दिलं आहे, साधारण 6 वर्ष, 3 वर्षाच्या 2 टर्म याप्रमाणे आपण तिथे कुलगुरू या नात्यानं काम केलं. आणि आपण मुलाखतीतही आणि याआधी पण मी आपलं जे वाचलं ऐकलंय त्यात प्रत्येक वेळी म्हणत असतात की
असं म्हणणारे म्हणतात, श्रेय देणारे म्हणतात की आपण केलं, पण मी प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या अनेक सहकार्यांनी आणि ज्यांच्याकडून मला चांगलं काही वेचता आलं, घेता आलं, त्या सगळ्यांनी मिळून एक सुंदर विद्यापीठ निर्माण केलं, घडवलं, आकाराला आणलं, असं श्रेय आपण सगळ्यांना देत असतो. पण सर तरीही कुठेतरी एक आतून जे आपलं अतिशय घट्ट भावनात्मक नातं विद्यापीठाशी जोडलं गेलं होतं, ते केवळ तिथल्या सुंदर अशा प्रकारच्या वास्तूशी नाही, केवळ तिथल्या व्यक्तींशी नाही, तर तिथल्या अणुरेणू मातीशी सुद्धा, निसर्गाशी सुद्धा, आपल्या समोर लावलेल्या रोपट्या झाडांशी सुद्धा. हे सगळं कुठेतरी निघताना, निरोप घेताना मनाला काही वेदना, आईसारख्या एक वेदना होतातच ना सर. पाहिलं म्हणजे 14 ऑगस्ट 1996 5:30 नंतर मी तिथनं पाय काढला. म्हणजे तो शेवटचा दिवस, शेवटचा शेवटचा दिवस माझा कार्यकालानंतर मी एक क्षणी तिथे थांबलो नाही. एकट्या राहत होतो आणि माझा संसार माझ्या पुरताच होता. परिवार सगळा पुण्यात होता. सगळा परिवार पुण्यात होता. आत्ताच आपण माझी कविता वाचली. विद्यापीठाच्या दृष्टिकोनानं हे माझं मरणत्व होतं. मी मरणत्व मानत नाही, पण माझा संबंध तुटणार होता त्या आयुष्याशी संबंध तुट. तो जो 1000-1500 लोक जमलेले गावातनं आलेले, आमचे कर्मचारी 500-600, शिक्षक 40-50, सगळे रडत होते. मी फक्त रडत होतो. भारावलेलो होतो, भावनिकदृष्ट्या भारावलेलो होतो साहजिकच. पण जिथे काहीही नव्हतं, शून्य होतं, सोडताना मात्र म्हणजे 1000 लोक उभं राहू शकतील असं 4थ्या मजल्यापासून तर खाली गाडी जिथे उभी तिथपर्यंत उभी राहू शकतील इतकं विस्तीर्ण एका इमारतीचाच परिसर आम्ही केलेला होता. म्हणजे आपण नाही म्हटलं तर समाधान जाण्याचं कुठेतरी भावना होत होती. त्यामुळे डोळ्यातला पाणी फुटत नव्हतं आणि माझ्यावर नैतिक जबाबदारी होती. मानानं, प्रतिकात्मक अर्थानं मी ज्येष्ठ होतो आणि ज्या समाजात ज्येष्ठ माणसं रडायला लागतात त्या समाजात किंवा त्या समाजाला सावरणं कठीण जातं. म्हणूनही कदाचित माझ्या डोळ्यात नाशू आले. 30 नोव्हेंबर 2019ला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जळगाव विभागासाठी पहिल्यांदाच त्याने यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलं. तो पहिला पुरस्कार त्यांनी मला दिला विद्यापीठामुळे, त्या कामामुळे. आणि त्यात उत्तर देताना मी म्हणालो की विद्यापीठ उभारणीचं काम तिथे माझं अनेक हात त्यात. मी हेही सांगितलं होतं की मदत करणारे हात हे जास्त पवित्र असतात. चायनीज माणसा उल्लेख केला, पण त्याच्या अगोदर आपल्याकडे उलट आहे. गझल गायक काय त्याचं नाव, जगजित सिंग, गझल गायक नाही, पंकज उधास. त्याचं भजन आहे की हातांचा काय उपयोग आहे. अनुप जलोटा का? अनुप जलोटा. तर आभूषणं घालण्यासाठी नाहीये, प्रार्थना करण्यासाठी. का आपल्या संस्कृतीला आभूषणं त्यांना आठवतात आणि प्रार्थना आठवते. पण चीन म्हण अशी आहे, द हँड्स दॅट प्रे. थोडंसं बदलून सांगतो मी. द हँड्स दॅट हेल्प आर होलियर दॅन द हँड्स दॅट प्रे. प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा मदत करणारे हात हे जास्त पवित्र असतात. आपल्या दोन संस्कृतीला परत तिथे लक्षात येतं. म्हणून मी मदत करणाऱ्या हातांना तो पुरस्कार त्या दिवशी अर्पण केला. विद्यापीठाची मांडणी करताना आम्ही विद्यापीठ कसं असावं ते जे वाटत होतं, जे करायचा प्रयत्न केला, तसं झालं की नाही इतरांनी ठरवावं. मी केलेल्याचं आम्हीच जज होणं अनैतिक आहे. पण जेव्हा मी परत गेलो होते विद्यापीठमध्ये झालेलो, मी जे स्वतःला विसरलेलो होतो. विद्यापीठाची आखणी, त्याची उभारणी, तर चांगला कर्दळ,
यात मी म्हणजे ठाकरे राहिलाच नव्हता, वेडा झालो. मग ते जे माझ्या मनात विद्यापीठ कसं व्हावं हे जे साचलेलं होतं, जे केलं, त्याच्यातनं ही कविता निर्माण झाली. जेव्हा ती शाळेमध्ये दिवाळी अंकात लोकांच्या प्रसिद्ध झाली शाळेमध्ये, तेव्हा कवी होती. आणि त्यावेळेला ज्यावेळी मी मातीवर नसेन असं त्याला मी नाव दिलं होतं. नंतर मला लक्षात आलं आणि मी म्हणणं बरं नाही, मी म्हणणं बरं नाही. आपण साधा माणूस आहोत म्हणून मी त्याचा आता सगळाच संदर्भच बदललेला आहे. आणि तो जो कोणी करणारा असतो, रचनाकार म्हणा, आपण निमित्त आहोत. परमेश्वरी अर्थी नाही, मी परमेश्वर मानत नाही. मी माणसालाच देव मानतो. आणि माणसे इतकी बेलकी असतात की पदोपदी टाळ मारत राहतात. मी त्याचं मला मुळीच मुख्य नाही, कारण तो माणूस आहे. त्याला दिवत्व आपण देतो, ही आपल्याकडनं चांगली होणारी प्रक्रिया आहे, त्याचा आदर करावा. प्रत्येकात पण मला काय वाटतं त्यापेक्षा विद्यापीठ कसं असावं हेही त्यातनं प्रतीत होत, स्पष्ट दिसून येतं. आणि कदाचित या सगळ्या याच्यामुळं आणि मदत करणाऱ्या हातांमुळंच तुम्ही म्हणतात तसं ते चांगलं विद्यापीठ. मला आनंद याचा आहे की मला विद्यापीठ सोडून आज 24 वर्ष पूर्ण होती. तुम्ही जर जळगावात गेला, कुणीही गेलं आणि जर विद्यापीठाबद्दल कोणालाही विचारलं ते सांगतील की ठाकरे सर असं नाममुद्रा कायमची कोरली गेली, कायमची राहील असं मला माझा विश्वास नाही. लोकांच्या अंतःकरणात आज जिवंत माणसं ज्यांनी काम आमचं पाहिलं जवळ, त्यामुळे ते जिवंत माणसांमुळे ते उरलेले आहे, पुढे राहणार नाही. कारण या देशाचं वैशिष्ट्यच आहे खरा इतिहास. इतिहास म्हणतोय मी, भाकडकथा नाही, इतिहास दंतकथा नाही, मायथॉलॉजी नाही. विसरलो जातो कारण या देशात लोकांना मारणाऱ्यांचाच इतिहास जपण्याचा. आणि त्या मारणाऱ्यांचा इतिहास त्याचं महत्त्व कमी करण्यासाठी जे शिवाजीसारखे काही लढवई असतात त्यांचा मग त्याची आठवण होते. आणि मग कधी नंतर खूप गॅप गेल्यानंतर मग त्यांच्याकडे नेतृत्व दिलं जातं किंवा त्यांना श्रेय दिलं जातं. करूया सुरुवात ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल. आणि ही माझी पहिली कविता की माझं न ऐकता लोकमतच्या संपादकाने निखरू ठाकरे या नावाने ती प्रसिद्ध. अच्छा, पुष्पवल्लभी नावाने नाही, पुष्पवल्ली नावाने नाही. कारण त्या कवितेचा अर्थ वाचणाऱ्याला जास्त चांगल्या रीतीने कळावा आहे. हा त्यात कदाचित येतो मला माहिती नाही. कारण ती माझ्या टेबलावर नेली गेलेली कविता होती. महावीर जोंधळे कदाचित तेव्हा मुख्य संपादक असू शकते, तर मला कल्पना नाही. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळीही त्याचे हे नवराचे ज्ञानशिल्प पेटवत राहील ज्ञानज्योत तुमच्या अंतरात. पेटवितात ज्ञानज्योत आमचं. आणि रस्त्यानं जाणाऱ्या ज्ञानार्थींना सांगेल की एका शिक्षकानं इथं ज्ञानाचा झरा खोदला. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळीही उमवीत असतील त्याचे हजारो वृक्ष. उमवीत किती 2-3 अर्थ आहे. हा, एकाच शब्दात. उमवी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहेच. ही वृक्ष जी असतील त्यांचं उमवीनं नवीन शब्द तयार होतो. उमलवणे या अर्थ. त्यावेळीही उमवीत असतील त्याचे हजारो वृक्ष तुमच्या वसंत ऋतूला पालवी देतील. आणि रस्त्यानं जाणाऱ्या पांथस्तांना सांगतील की
कुण्या एका वेड्यानं या मातीवर प्रेम केले. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी हे वास्तुशिल्प कलात्मकता हो हो ही काष्टशिल्प आहे. हा तिथली. काष्टशिल्प, भिंती रंगवलेल्या, जिने रंगवले, सुंदर अजिंठ्यातल्या चित्र हा हा ते सगळं चित्रांनी चित्रांनी केलेलं आहे. याच विद्यापीठात. त्यावेळी हे वास्तुशिल्प, कलात्मकता आणि काष्टशिल्पे तुमच्या ग्रीष्मांना मृगहस्ताची सृजनशीलता देतील. वा वा वा. पुढे. मृगहस्तांमुळे शेतकऱ्यांना सृजनशीलता दाखवता हो येते. हो पाऊस येतो. ते अभिप्राय. आणि रस्त्यानं जाणाऱ्या विश्वकर्मांना सांगतील की उजाड असलेलं हे मालरान सुंदर करता करता पुढ्या एकाचं आयुष्य इथं सुंदर झालं. की उजाड असलेलं हे मालरान सुंदर करता करता पुण्या एकाचं आयुष्य सुंदर झालं. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी टिकून राहील इथली श्रम संस्कृती. विद्यापीठाच्या 6 वर्षात श्रमसंस्कृती मी निर्माण करू शकतो, मोठं समाधानाची बाब आहे. ही ज्ञानगिरण आणि स्वप्नमय झालेली माणसं तुम्हाला घाम गाळण्यासाठी स्वप्नांची झोळी देतील. अच्छा. घाम गाळण्यासाठी स्वप्नांची झोळी देतील आणि रस्त्यानं जाणाऱ्या झपाटलेल्यांना सांगतील की कुणीतरी स्वप्ने विकणारा तो स्वप्ने विकता विकता इथं स्वतःच एक स्वप्न झाला. वा. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी लिहिले जातील ह्या श्रमटेकड्यांवर कथा, काव्य आणि शोध प्रबंध. तुम्हाला देतील मुक्ततेचे श्वास, चिंतनाचे ध्यास आणि रस्त्यानं जाणाऱ्या उद्याच्या स्वप्नांना सांगतील की कुण्या एका सर्जनशीलानं इथं कविता उमली होती, स्वतः शब्द होते. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी सोबतीला असेल गुरुजींचं मातृहृदय. बालकवींचा औदुंबर, केशव सुतांची तुतारी आणि नेमाड्यांची जरीला. त्यांच्या कादंबरी जरीला जी आहे खानदेशच्या पारशी परिसरातली आहे. आणि जरीला हा कापसाचा एक प्रकार होता. तर जेव्हा त्यांनी ते खानदेशात असताना जरीला जगले, तेव्हा जरीलाचं उत्पन्न घेणं म्हणजे चांगल्या कपाशीचं उत्पन्न घेणं असं मानलं जायचं त्या काळात. तुम्हाला देतील ममतीची ऊब, आयुष्य गाणे आणि बंडखोरीची शक्ती. ऊब सानेगुरीची, आयुष्य गाणी बालकवी केशवसूत, बंडखोरीची शक्ती नेमाडे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या गाणं हरवलेल्यांना सांगतील की कुण्या एका हळुवार मनानं ह्या ज्ञानालयात गाण्यांचं निर्माल्य जमतं. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी इथल्या भिंती अशाच सजलेल्या असतील चित्रस्वप्नांनी तुमच्या मनातलं सौंदर्य जागवत अजिंठ्याचे रंग फिके पाडत. अजिंठ्याचे रंग फिके पाडत आणि रस्त्याला जाणाऱ्या आपल्यासारख्या रसिकांना सांगतील की कुण्या एकानं रक्ताचा लाल रंग, डोळ्यांची काळी बुबुळ आणि घामाच्या थेंबांनी इथं चित्र स्वप्ने चितारली. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळीही त्याच्या रस्त्यांवरच्या इथल्या दीपरांगा तुम्हाला डोळे देतील हुसकावण्यासाठी निराशमय अंधाराला. रस्त्यानं जाणाऱ्या प्रकाश शोधकाला सांगतील की कुणी एक झपाटलेला भूमिपुत्र त्याचे दोन्ही डोळे इथंच ठेवून गेला.
त्याचे दोन्ही डोळे इथेच इथेच ठेवून गेला होता. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी समाजमानाची रेशमी वीण गुंफतील इथले सदाचारी. मला अव्यभिचारी श्रद्धा देतील कार्यरत राहण्याची आणि रस्त्यानं जाणाऱ्या भरकटलेल्यांना सांगतील की कुण्या एका अश्रांत जीवानं त्याची हाडाची काढं करत तिथं अश्रूंचं तर्पण केलं. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी आठवेल भिकारी टीका झालेली सत्ताश्रया. त्यावेळी आठवेल भिकारी टीका झालेली सत्ताश्रयानं तुम्हाला त्याची अस्वस्थता बजावेल. पचवा हलाहल निळकंठ होत, पचवा हलाहल निळकंठ होत आणि रस्त्यानं जाणाऱ्या साध्या भोळ्या माणसांना सांगेल की कुणी एक मुक्यानं शोषक त्याचं काम करत जगावं कसं याचा मंत्र इथं झुळझुळून गेला. निराळार्थी कुटुंब होतं. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवर नसेल, त्यावेळीही धवळेल इथं चरित्र. त्यावेळीही धवळेल इथं चारित्र्य, स्फटिकता, शिक्षणाचं पाणी. धवळेल्याचा इतिहास म्हणजे जे अंतरी पेटवीचं ज्ञान जे होतं, जो आम्ही आम्हाला वर्गड्याने वाक्य हे होतं ते तुकारामाच्या पुन्हा तुकाराम येते त्यांच्या अभंगात घेतलंय. त्याचा अभंग असा आहे, अंतरी पेटविता ज्ञान जे होतं धवळेलं जगाला काळ. अंतरी पेटविता ज्ञान जे होतं धवळेलं जगदाकार. सगळं विश्व धवल होईल, पुनीत होईल, प्रकाशमय होईल. तुम्हाला बळ देईल, तुम्हाला बळ देईल फोपावलेली कुरूपता हद्दपार करण्याचं. विद्यापीठाच्या परिसरातील माणसांना सांगते, तुम्हाला बळ देईल फोपावलेली कुरूपता हद्दपार करण्याचं आणि रस्त्यानं जाणाऱ्या भांबावलेल्या जीवांना सांगेल की कोण्या एकानं या धरतीची माती होऊन तळागाळातल्या भूतरांना कर्तृत्वाचं आकाश दिलं. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी असेल दुथडी वाहणारी ही ज्ञानपांजरा. ज्ञानगिरणाबद्दल येऊन गेलं, आपली येऊन गेली पांजरा. 3 जिल्ह्यांचं विद्यापीठ ज्ञानपांजरा. ज्ञानदायी जगन्मान्य तुम्हाला शिकवेल खानदेशी बोलीतलं बहिणाबाईचं माणूस. बहिणाबाईचं माणूस कसा भूतकाळ येत गेला इथे की कुणी तरी एकानं इथं भूतकाळ होऊन उद्याच्या तारुण्याला भविष्यकाळ दिला. उद्याच्या तारुण्याला भविष्यकाळ दिला होता. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी बाजारात इमान विकणारे बरेच असतातच ते जास्त असतात. म्हणून एक बशेत म्हणून जातो, स्व उठते ही लोक निकलते है इमान की शब्दाचा उर्दू आठवत नाही, पण त्याचं ओझा घेऊन बाजारात जातात. बशीर भद्र ना, बशीर आहे. मला ते आता वयामुळं काही पुसट होत चाललंय. तुम्हाला घ्यावी लागेल कटुता. इमानीकरणाच्या संदर्भात तुम्हाला घ्यावी लागेल कटुता. राहताना त्या दलालांपासून सावध, त्या इमान विकणाऱ्यांपासून सावध. आणि रस्त्यानं जाणाऱ्यांना प्रेमाची महती पटवून सांगावं लागेल की कुणी एक तुमच्या प्रेमाच्या बिंदूंमुळं बिंदूंमुळं आयुष्याची सारी कटुता इथं पिऊ शकला. आयुष्याची सारी कटुता इथं पिऊ शकला होता. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी असेल हे आभार ज्ञान प्रकाश बरसत.
तुमच्या वेदनेची अश्रू पुसत, हम्म. तुमच्या वेदनेची अश्रू पुसत आणि रस्त्यानं जाणाऱ्या ज्ञानाची आस असणाऱ्यांना सांगेल की पुण्या एकानं इथल्या आकाशाच्या शेतामध्ये सूर्याचं बी पेरलं. सूर्यफुलाच्या आकाशाच्या बागा शेतामध्ये सूर्याचं बी पेरलं होतं. ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी ही केली जाईल इथं कातळ्यांच्याही बागेत कवितांची भाषा. वा, कातळांच्या बागेत कवितांची भाषा. कातळच आहे, त्यातच कविता कुठे उगवते. कातळ असले तरी उगवते, नसले तरी उगवते. प्रत्येक कविता वाचली तरच वाचेल मानवता हे तुम्हाला बजावित करेल. कविता महत्वाची आहे. मशीन्स नाही तयार करायची, नाही, संवेदनशील माणूस, माणूस तयार करायचा. संस्कारक्षम माणूस. आणि रस्त्याने बेवारसी झालेल्या मानवतेला देईल विश्वास की कुण्या एकानं सगळ्या सुंदर कविता एकत्र करून इथं ठेवला होता माणुसकीचा झेंडा फडकवत. कुण्या एकानं सगळ्या सुंदर कविता एकत्र करून इथं ठेवला होता माणुसकीचा झेंडा फडकवीत. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी इथल्या गुंफांमध्ये असतील आयुष्याची पानं लिहिणारे ज्ञानसागर. आयुष्याच्या पानांवर लिहिलेलं त्यांनाच कळेल ज्यांनी अंतशक्तीनं झेलली वादळ, ज्यांनी अंतशक्तीनं झेलली वादळ आणि रस्त्यानं जाणाऱ्या पथिकांनाही आवर्जून सांगतील की कुणी एक आयुष्याचं गणित विसरून, की कुणी एक आयुष्याचं गणित विसरून इथं झाला होता विचारांचं वादळ. ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल, कदाचित तो ह्या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी उपस्थित दुःखाचे डोंगर मानव्य गाणारे इथले कष्ट. तुमच्या अडचणी व पराभव पचवतील माणसं होण्यासाठी उन्नत. तुमच्या अडचणी व पराभव पचवतील माणसं होण्यासाठी उन्नत. त्यांनी माणसं होण्यासाठी, उन्नत माणसं होण्यासाठी ते सगळं पचवतील, अडचणी पचवतील, पराभव पचवतील. आणि रस्त्यानं आत्मा शोधण्यासाठी परिक्रमा करणाऱ्यांना सांगतील की कुण्या एका जीवानं इथं सत्य शोधताना एकाकीपणाचा शाप भोगला. कुण्या एकानं जीवानं इथं सत्य शोधताना एकाकीपणाचा शाप भोगला होता. ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळीही शून्याच्या हातोडीनं इन्फिनिटीचं शिल्प घडवीत असतील. जास्त अभिप्रेत आहे. ज्या माणसांना वाटतं की आपल्या हातात काय, आपले शून्य हात, त्यांनाही सांगतात की त्यांना हातोडी धरण्याची ताकद आहे त्या शून्य हातांमध्ये, म्हणजे कार्यप्रवृत्त करणे. आणि इन्फिनिटीचं म्हणजे जे अथांग आहे, अनंत आहे, अमित आहे, तुमच्या सुंदर शिल्पांना कैलास लेण्यांचं लावण्य देते वेरूळच्या कैलास. आणि रस्त्याला जाणाऱ्या हताश हातांना सांगतील की कुण्या एकानं इथल्या टेकड्यांवर शून्याच्या बाहूंनी इन्फिनिटीला कवेत घेतलं. शून्याचेच हात होते, काहीच नव्हतं. पण एकदा स्वप्न वेळा माणूस झाला म्हणजे तो इन्फिनिटीलाही कवेत घेऊ शकतो, म्हणून ते मी पाडलं. ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळीही असेल इथं इला सदृश हिरवी गुंफा. इला सदृश हिरवी गुंफा. आता गुंफा हा जो परिसर तयार होईल ज्ञान त्या अर्थी, डोंगरातल्या कोरलेली गुंफा नाही, वेगळी गुंफाच त्यांनी व्हायला ज्ञान निर्मितीचं. आणि ती टिकवायची पण आहे, त्याचा सांभाळही करायचं आहे. गुंफा ते जे केलेलं होतं ते सांभाळलं जावं आणि त्याच्या पुढं त्याच्यात आणू नये म्हणून तसा प्रकार मला भेटतोय. त्याला तुम्हाला उत्तम विद्येचं शिल्प घडवण्यासाठी आणि रस्त्यातल्या विद्या वंचितांना समजावून सांगेल कुण्या एकानं इथं तापी गिरणीच्या गुंफेत छिन्नी हातोड्यांनी कातळाची ज्ञानफुलं घडवली. छिन्नी हातोड्यानं कातळाची ज्ञानफुलं घडवली.
ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी असेल अंबराची निळाई, ढगांच्या जलकुंभांसह. वा वा ढगांच्या जलकुंभांसह तुमच्या एक एक शब्दाला आपापल्या आभाळाचा अर्थ देत. वा वा वा. व्यापक करत आहे. तुमच्या एक एक शब्दाला आपापल्या आभाळाचा अर्थ देत आणि रस्त्यानं अर्थ हरवलेल्या शब्दांना ठसवतील की कुण्या एकानं शब्दांचे हरवलेले अर्थ इथं पुन्हा शोधले होते. ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी असतील तुमचे प्रत्येकाचे सूर्य. आहा. त्यावेळीही असतील तुमचे प्रत्येकाचे सूर्य. तुम्हाला किरणांच्या कुंचलाने चित्रे रेखाटणं शिकले. त्यामुळे मी एकट्याने केलं असं नाही, ते हात आहेत मदत करणारे, सहकार्याचे. आणि अज्ञात खिंडीत अडकलेल्यांचे पायच सूर्यकिरण होत सांगतील की कुण्या एकाचा सूर्य झाकाळून इथं ढगांनी अश्रू राहिले. कुण्या एकाचा सूर्य झाकून इथं ढगांनी अश्रू ढगळले होते. आता ज्यावेळी तो या मातीवर नसेल, कदाचित तो या पृथ्वीवरही नसेल, त्यावेळी असतील कुजत पडलेले दुर्लक्षित हात गावागावात बेकारी. पुसतायत माणसं, हात पुसतायत. तुम्हाला बजावत द्या त्यांच्या हातात कुदळ पावड्यांच्या लेखण्या. द्या त्यांच्या हातात कुदळ पावड्यांच्या लेखण्या आणि रस्त्यातल्या रिक्त हातांना व हृदयांना साथ घालते. आणि रस्त्यातल्या रिक्त हातांना व हृदयांना साथ घालते की कुण्या एकानं इथं टेकड्यांच्या पाठीवर कुदळ फावड्यांनी गिरवली होती अध्यक्ष. वा सुंदर. त्यामुळे तुम्हालाही अध्यक्ष बोलवता येतील, त्यांना आणि अक्षर म्हणजे कधी क्षर न होणार, कायमस्वरूपी राहील. अध्यक्ष ते कायमस्वरूपी राहतील. यात विद्यापीठ काय असतं हे प्रत्येक ओळीत माणसाने कसं वागावं, संशोधकांनी काय करावं, ज्याला तसं स्थूल भाषेत स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो आपण, पण ते तसं गद्यानं येऊ गद्य नाही. कमी हृदयातून आलंय. कॅनव्हास ठेवला तरच तुम्हाला ते कळेल. थोडंफार उंचीचे. कॅनव्हासवर तुम्हाला तुमचं जे काही आहे ते चितारता येतं. मोठा भावार्थ आहे त्याचा, एक एक शब्दाचा, एक ओळीचा. तर एक असं एक विचारायचं आहे सर, कृतज्ञता भावना ही विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळते. आणि जे खऱ्या अर्थानं विद्यार्थी आपल्या गुरुला मानतात की ज्यांनी माझं शिल्प घडवलं, मला आकार आणला, अशा आपल्या हजारो विद्यार्थी, त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवामध्ये गौरव करण्याचं ठरवलं. पण मुळामध्ये आपला एक असा स्वभाव आहे किंवा आपली आयुष्याची शिस्त आहे की आपल्याला कुणाचंही पैसे संकलित करणं आणि ती पैशांची पिशवी मला द्या किंवा तो चेक मला द्या, हे मुळात पहिल्यापासून आपण टाळत आलाय आणि ते नाहीच आहे आपल्यामध्ये. त्याप्रमाणे मला असं कळालं आहे, म्हणजे कळालं म्हणण्यापेक्षा मी आल्याबरोबर पाहिलं आणि अवाक झालो. इथे एक 25 लाख रकमेचा मोठा चेक फ्रेम करून आहे इथे. काय सर हे नेमकं? 75वी साजरी झाली ती पुणे विद्यापीठाच्या माझ्या सहकार्यांकडून. अच्छा. आणि विद्यार्थीच त्याचे इकडून नातवंड आहेत ते. आणि म्हणजे विद्यार्थ्यांचे PhDचे विद्यार्थी त्यांचे विद्यार्थी. अच्छा. सेमी सिम्पल नाही, म्हणजे ते वारसा जपणारे वारसा जपणार. माझ्या गावाला त्याचं कळलं देखील नाही. बरं. माझं गाव म्हणजे माझा खानदेश परिसर. पण तुमची जैन वगैरे मंडळी सुरेश दादा आणि माझं नाव ऐकलं असतं तर भरीव मदत दिली असतं. माझा एक चांगला विद्यार्थी आहे, पहिल्या पिढीचा शिकणारा. अच्छा. शेतकऱ्याचाच मुलगा आहे. दुसरा एक आहे शेतकऱ्याचाच. म्हणजे आता खूप शेतीकडे खूप असतं. बाणे, माळी, साळी, धनगर, वंजारी, भटकर सगळे असतात. तो शेतकरी म्हणजे
तुम्ही बारामतीला ज्योतिबाच्या नाही ते नाही ते ते नाही ज्योतिबाच्या भाषेत बोलायचं झालं हा. ते कष्टकरी कृषीशी संबंधित कष्ट करणारी मंडळी त्याला कुणबी हा शब्द सुंदर शब्द ते वापरतात अच्छा. किंवा त्यांना ते शूद्र म्हणतात. बर आपण सगळे शूद्र आहोत. बर आपल्याला फार आपल्या डोक्यात विडेबाकडं भरवलेलं आहे. बर चातुर्वर्ण जायला पाहिजे पण जोच जात नाही कारण तोच आता मुख्य स्थायी होत आहे आत्ताचा. त्यामुळे त्या भाषेत आपण बोलूया लोकांना कळावं जुन्या भाषेत. तर माझ्या गावाला तर त्याचा आवाज पण ऐकवला नाही 75 इथे साजरी होण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मी कधी गेलोही नाही त्या काळात. भाषणांसाठी फार तर आजूबाजूला गेलो असेल इतर विद्यापीठात गेलो असेल गणिताच्या. प्रोफेसर एम के ठाकरे गौरव समिती त्यांनी स्थापली बर बर आणि समारंभाला जवळजवळ 5 कुलगुरू होते आणि राजे रामराजे निंबाळकर हे अध्यक्ष होते. भाई वैद्य माझे हा. गृहराज्यमंत्री आणि जे माझे पालक होते मी परिषदेमध्ये विद्यार्थी असतात विचारवंत का? खरा समाजवादी. 78 साली शरद पवारांचं जे मंत्रिमंडळ झालं त्यात प्रजा समाजवादी पक्षातर्फे हे राज्यमंत्री झाले. पण जेव्हा इंदिरा गांधींनी 80 मध्ये ते बरखास्त केलं बर ज्या दिवशी बरखास्त केलं त्या दिवशी आपल्या सामानासह भाई वैद्याने घर सोडलं सरकारचं रस्त्यावर आले. ते फार स्वाभिमानी कृतीशील माणसं. मी जेव्हा 14 ऑगस्ट 1996 माझी टर्म संपली मी माझं सामान ते पाहिलं. अशी माणसं होती. मी स्वतः होतोच. रामभाऊ ताकले कुलगुरू, अच्छा. नागनाथ कोत्तापल्ले जे मराठी साहित्यिक आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते साहित्यिक आहे ते कुलगुरू. हो. एस बी निमसे ते कुलगुरू. नंतर अध्यक्ष होते गाढे नावाचे नामदेव गाढे नावाचे तेही कुलगुरू. ते पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष होते सातारा. अशी मंडळी स्टेजवर होती. 25 लाखाचा चेक दिला. मी साभार त्याची क्षमा मागून त्यांना परत केला. त्यांना वाईट वाटलं. वाईट वाटायला नको म्हणून कारण मला जगण्यापुरतं माझ्याकडे आहे आणि माझ्या आयुष्यातच इझी मनी ज्याला म्हणतात हरामाचा म्हणूया कडक शब्द वापरायचा असेल तर त्याला मी फार लांब ठेवलं. म्हणून त्यांना इझी मनी या शब्दाचा वापर करून कृपया तुम्ही वाईट मी तुम्ही समितीला परत करतो. तो आता 40 लाखाचा झाला. 7 वर्ष लागली त्याला. हे 2013 मध्ये झालं. आता माझं 82 पूर्ण आहे. 7 आणि 75 82 झालं. तर तो बँकेच्या व्याजामुळे वगैरे राहिला तर त्याच्यातनं आम्ही आता गणित रत्न नावाचं भारतीय संशोधकाला दरवर्षी 1,11,000 रुपयाचं पारितोषिक द्यायचं ठरवलेलं आहे. पहिलं पारितोषिक 22 साली दिलं जाईल. आणि 5 वर्षानंतर मग ते आंतरराष्ट्रीय याच्यात आम्ही त्याचं रूपांतर करू. नोबेलमध्ये गणिताला पारितोषिक नाही. देशापुरता आणि मग नंतर 5 वर्षांनी जगात पुरता. तसं आबेल प्राइज एक आहे नॉर्वेनं सुरू केलं 2001 पासून. चांगला म्हणजे आहे ते सरकारचाच तो पैसा असतो. पण इथे मोठ्या मोठ्या संस्थांनी अमेरिकन मॅथमॅटिक्स सोसायटीच्या माध्यमातून फिल्ड्स मेडल एक मोठं दिलं जातं. नोबेल तर तो गोळे वगैरे करणारा विध्वंसक जेवढा काही असतं हिबल्स ऑफ मास डिस्ट्रक्शन ते कारखाने होता त्याचा त्यामुळे भरपूर पैसा त्याने दिला. पण एका व्यक्तीनं आणि त्याच्यात ज्यांनी समोर मी एक दिलकी त्याचा सोडलंच नाही. आपला काही सहभाग. पण आता आम्ही त्याचा अध्यक्षही आहे. प्रोफेसर ठाकरे गौरव समिती जी आहे तीच आम्ही आता रजिस्टर करतो आहोत आणि त्याच्यात कार्यप्रणाली सगळं आम्ही सुरू करतो आहोत. आणि 5 वर्षानंतर कदाचित
4 वर्षाच्या अंतरानं 10 लाखाचं पारितोषिक द्यावं असा आमचा तो माणूस आहे. मोठी रक्कम. 4 वर्षानंतर. कारण 40 मग वाढतील लोक आणि पाहिलं की ते प्रामाणिकपणे लोक देतात. आणि तरी मग आम्ही त्या माध्यमातनं काही आहेत प्रकल्प आमच्या समोर. ते गणित सोडू नये मात्र, पण गणिताची हे मानमान्यता वाढवण्यासाठी ते आम्ही हे करतो आपण. मला या मुलाखतीची एक सांगता एका छोट्याशा अनुभवातून करायची अशी की आमच्या वडिलांचं एक मासिक श्राद्धाला जेवायला आमच्या आतेभावाला मी बोलवलं होतं. आम्ही देवेंद्र मधुकर येऊन आणि त्यांनी सांगितलं मला की एन.के. ठाकरे साहेबांचं फार वेगळी आठवण येते म्हणे माझ्या आयुष्यात. म्हटलं कशी? आणि मी विद्यार्थी होतो सरांच्या कॉलेजला. आणि सर काय करायचे की जसं शाळेतले मुख्याध्यापक सुपरवायझर काही शाळांमध्ये ती कडक शिस्त असते, ते गेटवर उभे राहतात की विद्यार्थ्यांनी उशिरा येऊ नये, त्यांना वाईट सवय लागू नये याची ते डोळ्यात ते घालून काळजी घेतात. तसं ठाकरे सरांचं पण होतं म्हणे. ते जरी प्राचार्य होते कॉलेजचे आणि त्यांचं लक्ष सगळीकडे असायचं. ते गेटवर उभे होते आणि मला 10 मिनिट 7 मिनिट की 10 मिनिट उशीर झाला. आणि सरांनी विचारलं का उशीर झाला, कारण सांगितलं की पेपर वाटतो सकाळी आणि जळगाव पेपरची गाडी येते तर पुरवणीमुळे आज त्यांना उशीर झाला असं कळालं, त्यामुळे मलाही उशीर झाला सर. आणि हेच खरं प्रामाणिकपणे सांगतो, हेच कारण आहे, दुसरं कोणतंही नाही. मग सरांनी विचारलं की तू कुठल्या एजन्सीत थ्रू पेपर वाटतो? मग त्या एजन्सीत सरांनी तपास काढला की हा विद्यार्थी खरं बोलतोय का, कारण सरांचा तो त्या बाबतीतला कडक स्वभाव आहे. मग त्या एजन्सीने सांगितलं की तो मुलगा प्रामाणिक होतो. सरांनी यावर काय करावं? सरांनी कॉलेजच्या प्राध्यापकांना मला शिकवणाऱ्यांना सूचना दिली की हा जो देवेंद्र मधुकर येवले विद्यार्थी आहे हा प्रामाणिक आहे आणि याला काही वेळा पेपरच्या कामामध्ये जर उशीर झाला, हा 5, 7, 8 मिनिटं उशीर झाला तर रागवू नका. सर आज ते नायब तहसीलदार आहेत, पण हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणाले की सरांच्या मनात कोणताही अहंकार नाही. मला आता आठवत पण नाही अशा अनेक, कारण आम्हाला करायचंच तेच तर असतं. म्हणजे देणं जे आहे आपण अशा अनेकांच्या आयुष्यात रोपटं रुजवलं लोकांचं जे उगवून आलंय आज समाजात. आणि जे अगोदर येण्याबद्दल म्हणतो, मला वाटतं जेव्हा जेव्हा मी गणितात जमलो तेव्हापासून मी विद्यापीठांमध्ये सगळ्यात पहिला जाणारा आणि सगळ्यात नंतर बाहेर पडणार. विद्यापीठातही सगळ्यांच्या अगोदर मी जात होतो आणि सगळ्यांच्या नंतर मी जातो. म्हणजे त्या अर्थानं वेळेचं गणित नाही काढलं नाही, किती तास त्याच्यानं काय होतं, तुम्हाला इतर मध्ये दलाल बिलाल कोणाची जरूर बसत नाही. तुम्हाला कळतं स्वतः की कोण खरं काम करतं कोण करत नाही. त्यामुळे कटुता जी असते ती ही जाते, चमच्यांना वाढता येत नाही. आणि जिथे चमचे वाढत नाही ते तो परिसर चांगलाच असतो, सुंदर होत असतं. आणि अशी परिस्थिती तिथे होतं म्हणून ते विद्यापीठ चांगलं असतं. इथे पुन्हा माय आहेच सर. आपण आईच्याच आठवणीने याची सांगता करू, कारण आईला त्या अर्थानं मोठी म्हणायची आणि ती आई 30 म्हण काम करणारी असं आपण वर्णन केलं आहे. कामावर प्रेम करणारी आई आपल्याला घरातच लाभली आणि तीच कार्यसंस्कृती आपण आईकडून उचलली आणि आयुष्यभर आज वय 82 आहे, पण अजूनही असं मला वाटत राहतं की आईची छत्रछाया डोक्यावर आहे आणि ती सांगत राहते की हे चांगलं काम आता आपल्याला करायचं आहे. छान वाटलं सर. अतिशय संस्कारक्षम कार्यक्षम अशा प्रकारच्या प्रेरणा देणाऱ्या या मुलाखती घराघरात पाहिल्या जावं आणि लोकांना कुलगुरू डॉक्टर एन.के. ठाकरे सर हे 4 गोष्टी 8 गोष्टी 10 गोष्टी माहीत असतात. त्यांनी वर्तमानपत्रात ते वाचलेलं असतं, काही झालेल्या टीका वाचलेल्या असतात, काही ग्रह असतात, काही पूर्वग्रह असतात, काही स्वतःच बसल्या बसल्या केलेल्या कल्पना असतात अफलातून. आणि जेव्हा या सगळ्या व्यापक कॅनव्हासवर मुलाखतीसह कवी समजतो, कवीची आई समजते, विद्यापीठाचं सगळी जडणघडण करणारा माणूस समजतो, त्याच्या खऱ्या हृदयातल्या भावना समजतात आणि त्याच्यावर पैशाचा आरोप झाला असेल तर तो 25 लाख नाकारणारा गणिताचा प्राध्यापक दिसतो आणि मग लक्षात येतं हे व्यक्तिमत्व वेगळं आहे, आपण तर वेगळं काही पाहिलं होतं ऐकलं होतं. अशा अनेक गोष्टी दूर होतात सर. आणि खऱ्या अर्थानं आपलं जे साहित्य आहे ते आपण जे म्हणतात की चरित्र कथा चरित्र कविता आहे ते एकात्म भाव हा असा प्रकट होतो. अधिकाधिक संवेदनशील मनं व्हावी हाच आमचा या मुलाखती मागचा हेतू आहे आणि माणसं खऱ्या अर्थानं समोर आहे.
ही मुलाखत त्या दृष्टीने खूप प्रांजळ झाली, याचं समाधान मला राहील. आणि आपल्यासारख्या इतक्या मोठ्या माणसानं जागतिक दर्जाच्या माझ्यासारख्या एका छोट्या वाचकाला मुलाखत घेऊ दिली, मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कोणी छोटं नसतं, कोणी मोठं नसतं. पण दुर्दैवाने मराठी जो नेवाड्यांच्याच भाषेत बोलायचं झालं की रोज काहीतरी लिहित राहतो, त्यालाच लोक लेखक म्हणतात. अच्छा. चांगल्या आणि माणसांना ते लेखक म्हणतील, कवी म्हणतील, जी खातील आपल्याला आपण आला त्याबद्दल आभारी आहे. म्हणजे एका खेडेगावात कोपऱ्यात असलेल्या गावात तुम्ही 3-4 वेळा त्याबद्दल